कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आज वेगळं वाटलं ना जरा काहीतरी, कारण विषयसुद्धा वेगळा आहे. तुम्हाला सुरुवातीवरनं लक्षात आलंच असेल, आज आपण एक खूप वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला आलो आहोत आणि वारी या विषयावरती आज आपण गप्पा मारणार आहोत हरिभक्त परायण सौ संजोत केतकर यांच्याशी. संजोत, तुझं स्वागत आहे आजच्या भागामध्ये. धन्यवाद. नमस्कार. तिची ओळख करून देते. हरिभक्त परायण सौ संजोत केतकर, तिचं पूर्वाश्रमीचं नाव आहे उत्कर्षा उद्धव जावडेकर. तिने BA संस्कृतमधनं केलेलं आहे आणि MA तत्त्वज्ञान पुणे विद्यापीठामधनं तिने पूर्ण केलेलं आहे. पुण्यातील नारद विद्या मंदिर इथनं तिने कीर्तनाचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तिचे कीर्तनातील गुरु राष्ट्रीय कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर आणि तसेच कीर्तन कलानिधी रामचंद्र बुवा भिडे यांच्याकडनं तिने कीर्तनाचे धडे घेतलेले आहेत. तिची चित्रकला अतिशय उत्कृष्ट आहे. 12 वर्ष तिने चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं आहे. तसंच तिने शारदा आणि जय जय गौरी शंकर या नाटकातून देखील तिने काम सादर केलेलं आहे. तिची खासियत म्हणजे ती संपूर्ण महाराष्ट्र असं म्हणलं तरी मला वाटतं हरकत नाही या विषयाला, पण संपूर्ण महाराष्ट्रभर तिची कीर्तन सेवा गेली 18 वर्ष. पूर्ण भारतभर, बघा, माफ करा, संपूर्ण भारतभर तिची कीर्तन सेवा गेली 18 वर्ष माझ्या मते सुरू आहे. आणि तिची एक अजून खासियत मला खरंच सांगावीशी वाटते की आपण जो म्हणतो भागवत धर्माचा प्रसार आणि आपला हिंदू धर्माचा प्रसार, ती भागवत कथा सप्ताह ती सांगत असते आणि त्याच्यासाठी ती वेगवेगळ्या ठिकाणी जाते. वेगवेगळ्या ठिकाणी तिने तिच्या भागवत सेवेमधनं तिने आपल्या हिंदू धर्माचा, भागवत धर्माचा प्रचार सुरू केला आणि हेच तिचं ध्येय आहे असं मला वाटतं. सो पुन्हा एकदा तुझं मी स्वागत करते आजच्या भागामध्ये. धन्यवाद. संजोत, आजच्या भागाला आपण सुरुवात करण्यापूर्वी काटदरे मसाले जे 1958 पासून प्रत्येकाच्या घराघरात मनामनात आहेत, काटदरे मसाल्यांचं हे गिफ्ट हॅम्पर मेजवानी, ह्याच्यामध्ये मसाला, चटणी, इन्स्टंट पिठे आणि लोणची आहेत. सो काटदऱ्यांकडून हे एक छान गिफ्ट हॅम्पर तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि सुरुवातीलाच वारी, आता सगळीकडे सुरुवात झाली ज्ञानेश्वर माऊलींचं, तुकाराम महाराजांचं आणि बऱ्याच ठिकाणाहून पालख्या निघतात. पण आपल्याला जे जास्त माहिती आहे ते आपण आषाढी वारी करतो. बरोबर. तर वारी नक्की काय, म्हणजे वारी या शब्दाची व्याख्या काय सांगशील तू? वारी आपल्याला एरवी माहीत असतं, आपण आरत्या म्हणत असतो. देवीच्याच आरतीत आपण म्हणतो वारी वारी जन्म मरणा ते हारी. म्हणजे काय, तर अर्थातच आपल्या घरातून उठून वारीला जाणं, भगवंतापर्यंत जाणं. वारी म्हणजे काय, तर फेरफटका, अगदीच प्राकृत मराठीत भाषेत बघायचं झालं तर वारी म्हणजे भगवंताकडं जाणं. एरवी फिरायला आपण जातो, त्याला वारी म्हटलं जात नाही. पण भगवंताकडं जात असताना, गुढ्या तोरणं घेऊन जात असताना, त्या भगवंताच्या नादात जात असताना जी मार्गक्रमणा केली जाते तिला वारी असं म्हटलं जातं. अगदी कोटी रूपात बघायचं झालं तर आपल्या आयुष्यात प्रत्येकाला जन्मतः मूळतः आलेली जी आयुष्यातली वरी आहे ती वरी घालवण्यासाठी नक्कीच भगवंताची वारी करावी असं मला अगदी छान मनमोकळेपणानं सांगावं असं वाटतं. कारण प्रत्येकाला जन्माला आल्याबरोबर कुठल्या ना कुठल्या गोष्टीची काळजी, चिंता ही सतत माणसाला आहे. आणि वारीची आपल्याकडं जी चालत आलेली प्रथा आहे, म्हणजे नक्की काळ सांगता येत नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या आजी आजोबांपासूनही वारीची परंपरा आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या केली गेलेली उपासना म्हणजे वारी असंही म्हटलं जातं किंवा म्हणता येईल. देहभान विसरून केवळ चालत चालत, विठुरायाचा गजर करत करत, भगवंताच्या नामस्मरणाचा गजर करत करत, केवळ त्याचं मुखदर्शन म्हणा किंवा कळसाचं दर्शन म्हणा, एवढ्या दर्शनाच्या आध्यात्मिकदृष्ट्या लालसेनं जो मनुष्य, जे हजारो नव्हे लाखो वारकरी आपलं देहभान विसरून जातात ना, ती वारी आहे. खरं. आणि ती वारी करणारा जो आहे तो वारकरी आहे. अर्थातच असे अनेक वारकरी आपल्याला बघायला मिळतात आणि या वारीचा सोहळा हा नयनरम्य आहे, अद्भुत आहे. मला वाटतंय महाराष्ट्राची ओळख हीच वारीमुळे झालेली आहे. आणि शंकराचार्यांना एका मनुष्यानं आता हल्लीच्या काळात प्रश्न विचारला
आता बघायला गेलं तर शंकराचार्य नाहीत, पण तिथे त्यांच्या पीठावर जाऊन प्रश्न विचारला आणि तुमचं दर्शन मला नाही, आता मी जन्माला येऊन काय, कसं माझ्या जन्माचं, माझं गंतव्य काय मला साध्य होईल, काय मी करू. तर त्या मनुष्याची उपासना खूप होती आणि आद्य शंकराचार्य स्वप्नात त्यांनी दृष्टांत दिला की अरे तू कुठून आलास. तर त्यानं स्वप्नातच उत्तर दिलं, मी महाराष्ट्रातून आलो. अरे मग ज्या महाराष्ट्रामध्ये एवढी संत परंपरा लाभली आहे, म्हणजे माझ्याकडे येण्यात आचार्य म्हणून मी तुला काहीतरी देण्यापेक्षा ज्या संतांची परंपरा या महाराष्ट्रात वारीच्या रूपानं सगळ्यांना अनुभवता येते, त्या संतांमध्ये, त्या संतांकडं वारीतून तू मार्गक्रमण कर. आणि शंकराचार्यांच्याच भाष्यामध्ये बघायचं झालं तर महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो भगवान पांडुरंग तिथे कायम तिष्ठत उभा असताना, बाबा तू माझ्याकडं का आलास असं शंकराचार्यांनी म्हटल्यावर काय अभिमानानं त्या मनुष्याचा ऊर भरून आला आणि त्यानं त्यापुढं म्हणे मार्गक्रमणा कायम वारी केली असं म्हटलं जातं. तर माझ्या मते वारी हा केवळ आनंद आणि सुखाचा सोहळा आहे. क्या बात आहे. खरंच आहे. तू आता म्हणली तसं की आपण भाग्यवान आहोत, म्हणजे आपण भारतात जन्माला आलो हेच एक सगळ्यात मोठं एक भाग्याची गोष्ट आहे. त्याहून आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय की जसा तू उल्लेख केलास की इतकी मोठी संत परंपरा आपल्याला लाभली आणि इतकी पुण्यही आपल्या पाठीशी उभी आहे. आणि त्याच्यावरती मला वाटतं आज संपूर्ण जग आणि संपूर्ण देश आपला तरुण आहे, टिकून आहे. तू आता जसं सांगितलंच बोलताना की त्याला ती ओढ लागली आणि ते म्हणतात ती अनुभूती घेतल्याशिवाय ती अनुभूती यायला लागते आणि ती ज्याची त्यांनीच घ्यावी लागते. तर ती तुम्हाला ओढ लागते. तर वारीला का जावं असं तू का सांगशील, किंवा वारी आपल्याला काय देते? वारी आपल्याला केवळ आनंद देते. एक लक्षात घे, पांडुरंगाला भेटायला जातात, त्याच्या दर्शनाला जातात, विठ्ठलासाठी म्हणून जातात, पण जात असताना त्या भगवंताचं दायित्व त्या संतांनी म्हणजे भगवंताच्या भक्तांनी इतकं मोठं केलं की जाताना प्रत्येक जण गजर काय करत असतो, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार तर विठूचा गजर केला पाहिजे, पांडुरंगाचा गजर केला पाहिजे, पण जाणारे प्रत्येक भक्त म्हणजे आपण कधीही कायम लहानपणापासून ऐकतोय वारीत गजर हाच चाललेला असतो, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम किंवा ज्ञानबा तुकाराम म्हणत जीवाच्या आकांतानं धावत सुटतात. तू म्हणालीस तसा हा अनुभव घेण्याचा विषय आहे. म्हणजे बर्फाचं पाणी थंड लागतं, अरे पण ते थंड ते प्यायल्याशिवाय मला जाणवणार नाहीये. अनेक बुद्धिवादी लोक जी असतात ती म्हणतात की हा काय चमत्कार आहे. मला असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळात ही जी संघटन शक्ती एकत्र जी केली, ही जी आपल्या सगळ्या समाजाची, म्हणजे इथे कुठल्याही वैयक्तिक समाजाला न धरता आजही वारीमध्ये 18 पगड जातीचे लोक सगळा भाव विसरून, द्वैत भाव विसरून केवळ त्या अद्वैताला शरण जातात. आणि शरण जात असताना तुला मगाशी म्हटलं तसं पांडुरंगाचं ध्यान करायचंय, पण ध्यान करत असताना ज्या भगवंताचं ध्यान करत असताना ज्याच्यामुळे तो भगवंत समजला, अशा भगवंताच्या भक्तांचं श्रेष्ठ पण काय हे आपल्याला वारीत समजतं. म्हणून खरं वारीला जायचं. त्या पलीकडे जाऊन मनुष्याला जन्माला आल्यावरती प्रत्येकाला 3 ताप असतात. जरा तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आधिभौतिक आध्यात्मिक असे ताप असतात. या सगळ्या तापातून म्हणजे कायिक वाचिक मानसिक या तापांच्या पलीकडे नेणारी आपल्याला वारी आहे. म्हणजे काय तर कायिक ताप असे असतात की मला शरीरानं जायचंय म्हटल्यानंतर शरीराला आजही वारीत गेल्यानंतर बघ अखंड चालून सवय नसल्यामुळं पायाला फोड येतात, राहायची सोय नाही, म्हणजे सगळ्या पद्धतीनं सोयी केलेल्या असतात, पण अतिशय आपण आपल्या घरामध्ये सगळ्या अनुकूल वातावरणात असतो, पण सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा राहायची सोय आहे नाहीये, किंबहुना तंबूत राहावं लागतंय. बरं निसर्ग प्रत्येक वेळी साथ देतोच असं नाही, ऊन वारा पाऊस हे वारीत ठरलेलंच आहे. आषाढातच वारी निघते, त्यामुळे ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी यांना बाजूला सारून केवळ टाळ मृदुंगाचा जो जयघोष आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येक वारकऱ्याच्या अंतरंगात असलेला पांडुरंग प्रत्येक वारकऱ्याला ज्या पद्धतीनं डोलवत असतो की नाही, त्यामुळं प्रत्येक जण कदाचित नामदेवरायांसारखं म्हणत असेल काय, पंढरी निवासा
सख्या पांडुरंगा. म्हणजे हा माझा सखा आहे, जो आपल्या आयुष्यात आपल्यासाठी खास आहे, त्यालाच सखा म्हटलं जातं. आणि त्या सख्यत्वासाठी, म्हणजे आपण लौकिकात बोलतो जीवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या लाग्या अनेक त्रुटी, ज्या सख्यत्वासाठी सगळे वारकरी आपलं देहभान नवे नवे आपलं घरदार सगळं टाकून जातात. म्हणजे कुणावर सोपवतात का हो? पूर्वीची मंडळी आहेत अनेक वारकरी, जे आपली शेती करून लावणी करून जात असेल आणि त्यांना जाईपर्यंत काही काळजी नव्हती. का? कारण तिथं गेल्यानंतर पांडुरंगाला फक्त सांगायचं की बाबा पांडुरंगा बघ, मी हे सगळं ठेवून आलीये, मला माहितीये तू तिथं आमचं रक्षण करतोस. म्हणजे भगवंत तिथे आहे तरी सुद्धा आम्ही तुझ्या दर्शनाला एवढी पायपीट करून, एवढा जयघोष करून येतो. का? कारण तुझ्या एका दर्शनाची, तुझं सुंदर सगुण रूप आम्हाला आमच्या डोळ्यात साठवायचंय. आणि तो एक क्षणाचा भगवंताचा ती घेतलेली जी भेट आहे ती इतकी आनंददायी आहे, सुखाची आहे. कारण सुखा लागे करीसी तळमळ, तरी तू जाई पंढरीसी एक वेळ. त्या एका सुखासाठी, एका क्षणासाठी सगळं सोडून येणारे वारकरी, त्यांना तो आनंद वर्षभर पुरतो. आपण ज्याप्रमाणे आपला मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर कनेक्ट करतो चार्जरला, तो चार्जर आपल्याला 24 तास 18 तास आपल्या मोबाईलच्या वापरावर जसा आहे, तसा हे अर्थातच व्यवहारातलं उदाहरण झालं, पण आपली मनाची ही जी बॅटरी आहे की नाही, ती कायम चार्ज राहावी आनंदानं. अर्थातच आनंदानं ती चार्ज राहावी असं वाटत असेल तर निश्चित वारीला जावं. आणि वारीला जावंच. आपण असं म्हणतो की एक तरी ओवी अनुभवावी. प्रत्येकाला आताच्या आयुष्यात ओवी अनुभवणं शक्य नाही. मी कीर्तनातनं सांगत असते, किंबहुना हे मी स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करते की एक ओवी अनुभवणं नाही, एक शब्द अनुभवायचा प्रयत्न करूया. खूप झालं की एक सगुण शब्द आहे की तो अनुभवायचा. म्हणजे काय करायचं? तर मला वाटतं सगुण ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर अर्थातच पंढरीची वारी केली पाहिजे. आणि ते सावळं परब्रह्म आपण आपल्या नुसत्या डोळ्यांनी नाही तर अंतःचक्षुनी आपल्या डोळ्यात साठवून घ्यायला पाहिजे. म्हणून वारी करायची. खरंय, खूप सुंदर सांगितलंस की का जावं, ती अनुभूती घ्यावी. मला एक तू सांगितलंस त्याला एक प्रसंग आठवला, माझ्याच बाबतीत घडलेला. शाळेत असताना आळंदी ते पुणे वारी बऱ्याच वेळेला घडली. अर्थात ती पांडुरंगाने घडवून घेतली, माहित नाही, ती सेवा त्यांनी केली. आणि साईबाबांचा एक चढ लागतो आळंदीच्या इथनं पालखी पुढे येताना. तिथे एका ठिकाणी आम्ही भजन म्हणत होतो आणि चला आळंदीला, चला पंढरीला जाऊ, पांडुरंगाला पाहू, असं एक ओवी होती. आणि आम्ही सगळे, मी, माझे भाऊ बहीण, आम्ही असे म्हणत होतो. एक आजी, ते झाल्यानंतर 92 वर्षाच्या वगैरे असतील साधारण, किंबहुना त्यापेक्षा जास्त, सुरकुत्या पडलेल्या जे वारीत आपल्याला दिसतात, त्या आल्या आणि एकदम त्यांनी पाय पकडले. आणि शाळेत असल्यामुळे ते न कळण्याचं वय होतं, म्हणजे असं एकदम गडबडल्यासारखं झालं की आपले पाय, तिथे सगळेच एकमेकांना पाया पडतात, कुणी सांथोर मोठा असं, तिथे भेदभाव नाहीये वारीमध्ये. आणि त्या म्हटल्या, माझा पांडुरंग मला भेटला, आता मी घरी जाते. त्यांना डॉक्टरांनी त्यांच्या वयानुसार आणि तब्येतीनुसार वारीला जाऊ नका सांगितलं होतं, पण तू जी म्हणालीस ती ओढ, ती एक पांडुरंगाला दृष्टीने बघायचं किंवा कळसाचं दर्शन झालं तरी धन्यता मानणारे अनेक जण आहेत. तर ते त्यांनी सांगितलं की आता मी घरी चालले, माझा पांडुरंग भेटला. आणि ते जो काही प्रसंग होता तो आजही मला म्हणजे म्हणतात ना, तुला आता अगदी, आणि आताही सांगता माझ्या अंगावर काटा येतो की काय असेल म्हणजे या वारीमध्ये, आणि किती काय काय भरलंय की ते अनुभवल्याशिवाय नाही कळत. आणि ती ओढ, खरंच आहे, तुझं अगदी खरंय. याचं कारण असं आहे, जसा त्याचा भाव आहे ना तसा त्याला देव तसा भेटत असतो. खरंय. यापूर्वीच्या संत परंपरेमध्ये भगवंताची वारी करायला जाणारे अनेक भगवंताचे भक्त, पण भगवंताची वारी करायला मिळत नाही म्हणून सावतामाळ्यांनी आपली शेती करणं कधी सोडलं नाही. याचं कारण ज्या गीतेनं आपल्याला ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग शिकवला, त्याच कर्मयोगाच्या अनुषंगानं विचार करता सावतामाळींनी केवळ आणि केवळ आपलं कर्म केलं. पण त्या प्रत्येक कर्मामध्ये त्यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र कधी सोडला नाही. पांडुरंग पांडुरंग हे जप कधी करायचे थांबले नाही. आणि म्हणूनच त्यांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष सगुण रूपातला पांडुरंग बघण्याची आवश्यकता वाटली नाही. पण आताच्या काळामध्ये आम्ही ही गोष्ट ध्यानात धरून आम्ही सुद्धा नाही गेलं तरी चालेल असं म्हणण्यात मात्र काही अर्थ नाहीये. की आम्हाला आता आज आपण म्हणतो व्हर्च्युअली आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात,
मोबाईलवर, टी व्हीवर आपल्याला सगळं दर्शन होतं, पण त्या दर्शनाची अनुभूती आणि प्रत्यक्ष जाऊन भगवंताच्या त्या चरणांना मिठी घालण्याची, त्याला स्पर्श करण्याची, आणि पांडुरंग हा असा एकमेव देव आहे की ज्याला आपण जाऊन छान घट्ट मिठी मारू शकतो, ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा पांडुरंगा तू माझा आहेस. असा प्रसंग तिरुपतीच्या, म्हणजे मी पुस्तकातच वाचलं, तिरुपतीला एक गृहस्थ गेले होते आणि त्यांनी अशी इच्छा दर्शवली की भगवंता सगळेजण तुझं लांबून दर्शन घेतात, तर मला इच्छा आहे की मला तुझं दर्शन घ्यायचे. पण तिथले काही नियम आणि देवाचं अस्तित्व, अर्थातच प्रत्येक ठिकाणचे नियम आणि हे सगळं वेगळं असल्यामुळं त्याला देवाचं दर्शन घेता आलं नाही आणि त्याला मनाला कायम रुखरुख लागून राहिली. ती इतकी लागली की त्यानं भगवंताचा तेवढाच जप सुरू केला की नाही, मला तुला स्पर्श करायचा आहे भगवंता. आता ही सगुण भक्ती झाली बरं का. दर्शन घ्यायचंय, मला तुला भेटायचंय, मला तुला कडकडून मिठी मारायची, असा भाव भगवंताप्रतीचा. शेवटी त्या तिरुपती बालाजीच्या भगवंतानं याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि दृष्टांत देता क्षणी त्याला सांगितलं की बाबा इथल्या काही नियमानुसार मला तुला भेटता येणार नाही, पण तुला भेटण्यासाठी पंढरीला मी कायम विटेवर उभा आहे, कायम. तर तेव्हा तुम्हाला तिथं जाऊन हवा तेवढा वेळ भेट, मी सुद्धा तुला भेटीसाठी आसुसलोय, मी आतुर झालोय. म्हणून अशा अनेक भक्तांसाठी आजही भगवंत, आपण म्हणतो विटेवर कितीतरी वर्ष, कितीतरी युग, आम्ही आरतीत म्हणतो युगे 28, विटेवरी उभा. वास्तविक भक्त आपण 4च युग म्हणतो, कृत, द्वापार, सत्य आणि कली. ही 4च युग असताना मग 28 युग कसं काय म्हटलं? पण भगवंतासाठी हा युगांचा विस्तार भगवंताच्या दृष्टीनं वेगळा आहे, आपल्यासाठी युगाच्या कल्पना वेगळ्या. भगवंत युगानुयुग आज आहे, त्याच्याही आधीपासनं, काही नाही तेव्हाही पासनं भगवंत आहे आणि तो तिष्ठत उभा आहे. का तर माझा भक्त माझ्या भेटीला येतो. म्हणून वारीचं हे जे महत्व आहे की ती ओढ, तुझी म्हणालीस ना ओढ आणि प्रेम, हा शब्द अत्यंत स्तुत्य आहे वारीसाठी, की ज्या प्रेमभरानं भारावले पण येऊन हे सगळे वारकरी जे काही जातात ना आनंदासाठी, केवळ बरं नुसत्या आनंदासाठी जातात म्हणजे धावत सुटतात असं नाही, तिथे शिस्त आहे. अतिशय शिस्तीत हे सगळे वारकरी आपल्या दिंड्यांबरोबर जातात. जे काही आपल्या पदरात पडेल तो प्रसाद म्हणून ग्रहण करतात, अतिशय शिस्तीनं प्रत्येक रिंगण पार पाडतात. आणि असं करून मजल दर मजल करून तिथं जाऊन सुद्धा पंढरपुरात इतकी लाखोनी लोक येऊन सुद्धा कुठेही चेंगराचेंगरी नाही, कुठेही भांडण नाहीत. प्रत्येकाला उलट माऊली या आदरार्थी शब्दानंच योजलं जातं. एरवी आपण आपल्या चालत असताना कोणी मध्ये आलं तरी दिसत नाही का, असं सरळ साध्या भाषेत आपण आपण म्हणणारी लोक आहोत सगळी. पण तिथं वारीला गेल्यानंतर हा जो आपला मानसिकच कायापालट होतो की नाही, त्यामुळं त्या आनंदाची अनुभूती येऊन, ती जागृती येऊन, मला वाटतंय यापेक्षा वेगळं वारीचं तत्व काही नाही, की तिथं गेल्यानंतर तिथलंच होऊन जातं. आपल्याला कोण म्हणत नाही बाबा आता तू शाळेत आलायस, आता तू अभ्यास कर, तू कीर्तनाला आलायस, तू गजर कर, तू भजन कर, तू ऑफिसला आलायस, तू काम कर. नाही, वारीत गेल्यानंतर, त्या वातावरणात गेल्यानंतर आपोआप जय जय रामकृष्ण हरी हा गजर प्रत्येकाच्या नुसता मनात नाही सुरू होत, तर तो मुखावाटे बाहेर येऊन मनुष्य कितीही नास्तिक असो तो टाळ्या वाजवणार, त्याची पावलं आपोआप त्या पंढरीच्या दिशेनं जाणार. खरंय, हा आनंद आहे. ती मृदुंगावरची थाप आणि तो टाळाचा ठेका पडला की आपोआप माणूस तिथे, म्हणजे तुमचा डीजे काय राहील त्याच्यासमोर, असं काहीच नाही असं आपण म्हणू शकतो. खरंय. आपल्यापेक्षा म्हणत की ह्या संतांनी जे हे इतकं भांडार आपल्यासाठी साठवलंय, की त्यांनी अभंग रचना म्हणा, पंक्ती म्हणा, इतकं भरभरून पांडुरंगाचं केलं आणि त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग भेटलाय. तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज, अनेक आपली संत परंपरा ही, जसं आपला सुरुवातीला उल्लेख झाला की थोर संतांची परंपरा आपल्याला लाभली आहे, तर थोडंसं आम्हाला या संत परंपरेविषयी सांग ना. संत परंपरा आपल्याला लाभली हे खरंच आपलं भाग्य आहे. अनेक अशी संत मंडळी आहेत जी प्रचलित आहेत, काही अप्रचलित आहेत. संतांचं मुख्य कार्य हेच आहे की भगवंत, म्हणजे कसं म्हणतात, भगवंतांनी जे सांगितलं ते आपल्यापर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचवणं. त्याही पलीकडे जाऊन आम्ही बिघडलो तुम्ही घडा ना, हे तुकाराम महाराजांचं अतिशय समर्पक असणारं हे जे काव्य आहे. आपण एकच घेतो आताच्या युगात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. याचं कारण आमच्या मागं पूर्वीच्या काळी किंबहुना आताही जे
अनेक सत्व रजतम यासारखे गुण आहेत किंवा षडवासना आहेत, या सगळ्या बाजूला सारून केवळ भगवंताचं कसं व्हायचं हे संतांची शिकवण आम्हाला कायम देत राहिली. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. अग्नितत्वामध्ये ते रूढ झाले, अग्नितत्वाला त्यांनी आपलंसं केलं. याचं कारण काय आहे? एवढ्या लहान वयात एवढं आयुष्य पडलेलं असताना मला समाधीस्थ व्हायचंय, ही जाणीव सुद्धा किती अतिशय भयानक आहे, भयंकर आहे. वास्तविक 16 वर्षापासून जेव्हा त्यांची भावार्थ दीपिका, अमृतानुभव ह्याचं लेखन झाल्यानंतर त्यांना समजलं की माझं जन्माला येण्याचं सार्थक झालंय. आता यापुढं जन्माला येऊन मला ह्यापुढं राहून मला आणि काही कार्य करायचं नाहीये. पण भगवंताकडे गेल्यानंतर सोपान देवांनी, मुक्ताईनं प्रत्येक वेळी 2-2 बोटं दाखवली. 2 बोटं म्हणजे काय? 2 मिनिट थांब नाही, अजून 2 वर्ष थांबू दे, अजून 2 वर्ष थांबू दे, अशी ती 4 वर्ष वाढली. आणि जेव्हा खरोखर भगवंत ज्ञानोबा राय माऊली समाधीस्थ होण्याची वेळ आली, तेव्हा सगळे संत तिथे जमले होते आणि त्या समाधीचा सोहळा केला गेला, सोहळा झाला. अनेक बुद्धिवादी लोकांना वाटत असेल की खरंच अजून माऊली आहे का? निश्चितच माऊलींनी, मी मगाशी म्हटलं तसं, आजही कुठलंही आमंत्रण न देता, कुठंही व्हॉट्सॲपला मेसेजेस न जाता, काहीही न सांगता, ज्या अर्थी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत लाखोनी वारकरी देहभान विसरून जातात, त्या अर्थी माऊली निश्चितच आहेत, यामध्ये तिळमात्र शंका नाही. तेव्हा त्या वयात की माझं आता काम झालंय, आता मी इथून जाणं योग्य आहे, हा निर्णय माऊलींना एवढ्या लहान वयात उमगतो. अर्थातच भगवंताचा अवतार असणारे माऊली आपल्या मोठ्या भावाकडनं गुरुला, निवृत्तीनाथांचे गुरुत्व स्वीकारलेले ज्ञानेश्वर माऊली, तितकीच ब्रह्मचित्कला असणारी मुक्ताबाई, सगळ्यांचे अधिकार तितकेच योग्य, तितकेच समर्पक, यांच्याबरोबर असणारे नामदेव राय, जेव्हा भारत तीर्थाटन केलं, वारी नाही, हा तीर्थाटन केलं, प्रत्येकाचा अधिकार कसा असतो. नामदेव राय तर आपल्याला कल्पना आहे, पंजाबापर्यंत जाऊन आले आणि पंजाबच्या अनेक संत साहित्यामध्ये नामदेव रायांचा उल्लेख होतो, त्यांचे अभंग तेथेच सुद्धा प्रचलित आहेत. नामदेव राय तर भगवंताशी रोज बोलत होते, भगवंताशी सख्यत्व होतं नामदेव रायांचं. भगवंताच्या म्हणजे नामदेवराय भगवंताला जेवण भरवत होते. आणि इतकंच नाही तर नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग, देहभान विसरून भगवंत सुद्धा त्या कीर्तनात नाचत असत का? याचं कारण भगवंताला आपली केलेली स्तुती आवडते अशातला भाग नाही, तर आपल्या स्तुतीमध्ये नामदेव राय किंबहुना सगळे संत सगळ्यांना घेऊन या भक्तीचा प्रसार आणि प्रचार करतायत, याचा आनंद भगवंताला असल्यामुळं भगवंत तिथे नाचतात. हा भगवंताचा जो दृष्टिकोन आहे, या संतांनी आपली भगवंताची जी ओळख आपल्याला करून दिली, म्हणजे वरदानंद भारतींच्या भाषेमध्ये अध्यात्मासाठी वेड असावं. आणि ही सगळी संत मंडळी स्वतः देहभान विसरल्यामुळं भगवंतासाठी वेडी होती आणि अर्थातच त्यांचं साहित्य वाचत राहिल्यामुळं आपण वेड आहोत असू यामध्ये तिळमात्र मलाही शंका नाही. आणि असं वेड होणं हे माझ्यासाठी आनंदाचं आहे. खरंय खरंय. नाही, तू म्हणली तसं की खूप खूप आहे. आणि हा जो मुद्दा आता की सगळ्यांना एकत्र घेऊन ती जी मूठ बांधली जाते, हे खूप मोठं तत्वज्ञान वारी देते. कुणी छोटा नाही, मोठा नाही, वयस्कर नाही, स्त्री पुरुष भेदाभेद नाही, तुकारामांचा बघा भेदाभेद भ्रम अमंगळ, की हेच वारी शिकवते आपल्याला. की आणि हे तत्वज्ञान मला वाटतं ते 15 दिवस 18 दिवसापुरतं नाहीये, हे तुम्ही तिथून घेऊन येऊन तुमच्या आचरणात जेव्हा आणाल तेव्हा मला वाटतं तुम्ही वारी खऱ्या अर्थाने तुम्ही पूर्ण वर्ष आयुष्यभर तुम्ही ती जगू शकाल. बरोबर. कारण हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत. म्हणजे 15 दिवस 20 दिवस 21 दिवस जो काही तिथीनुसार वारीचं शेड्यूल असेल, काळ जो काही आहे तो, आपण मोबाईलची आपल्याला आठवण नसते, आपल्यासोबत कोण आहे हे नसतं, आपल्याला घरच्यांची आठवण नसते, माझा छकुला जेवला का, सोनू जेवली का, ह्याचं आपल्याला भान नसतं. आपण झोपतोय कुठं, बसतोय कुठं, आवरतोय कुठं, काहीही नाही. म्हणजे गरजा किती आपल्या, आणि आपण किती वाढवून, एक्झॅक्टली, आणि आपण समाधान कुठे मानावं, कुठे थांबावं, हे मला वाटतं वारी आपल्याला, तू आता जे सांगितलं सेकून त्याच्यातनं हे गोष्टी जाणवतात की हे वारी शिकवते आपल्याला.
मी मध्ये ना एक हे माझ्या वाचनात आलेलं वारीविषयीचे लेख होते. एका मानसोपचार तज्ज्ञांनी लिहिला होता एक लेख. आता आपण जे आपल्या हेल्थकडे बघून जे डिटॉक्स वगैरे करतो, आता जो सध्या ट्रेंड आहे त्याचा, तर वारी आपल्याला काय शिकवते, तर अर्थातच डिटॉक्स होणं शिकवते. याचं कारण तू म्हणालीस तसं फोन नाही, जेवणाच्या वेळा नाहीत, जे काही मीठ भाकर असेल ते गोड मानून खायचं. फोनपासनं आपण 2 तास वेगळं नाही राहू शकत, आपल्या माणसांपासून आपण वेगळं नाही राहू शकत, पण ह्या आपली माणसं असतील किंबहुना अनेक आपली व्यवधानं असतील, ती सगळी बाजूला सारून आपलं सगळं केंद्र, आपला सगळा एकमेव बिंदू, जे जन्माला आल्याचं आपलं खरं ध्येय आहे, तो म्हणजे तो पांडुरंग आहे. आणि त्याच्यासाठी तिथं जायचं. तेवढा 15-20 दिवसाचा, आजही सायकोलॉजीचा अभ्यास करता आपल्या मनाला 21 दिवसाची जी सायकल सांगितली, ती सायकल म्हणजेच वारी आहे, नाही का ग? खरंच आहे, खरंच. त्यामुळे ती सायकल आपल्याला पार पाडायची. ती माइंड जो गेम आहे तो 21 दिवसाचा, तो आपल्यासाठी आपण चॅलेंज म्हणून द्यायचा आहे. बरं, नुसतं फक्त पंढरपूरला गेलं आणि तिथं माझं सगळं समाधान झालं आणि आता माझ्या आयुष्यात काही नाहीये असंही नाहीये. म्हणजे भगवंत आपल्याला निर्गुणातून आपण जे सगुणाकडे जातो आणि त्या सगुणाकडनं आपल्याला पुन्हा भानावर यायचंय, पुन्हा आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे, पुन्हा आपली मुलं बाळं आहेत, पुन्हा आपली कर्तव्य आहेत, पुन्हा आपली जबाबदाऱ्या आहेत, आपलं वर्क लाईफ पुन्हा चालू होणार आहे. पण ते वर्क लाईफ चालू असताना, तो बॅलन्स सांभाळत असताना, मला वाटतं वारी ज्या अनेक गोष्टी शिकवते. एक नियम करावा आपल्याला, पूर्ण वारी नाही करता येत, आपण थोडं जावं, नाही जाता आलं, आपण रामकृष्ण हरी सोपा मगाशी म्हटलं तसं तेवढा मंत्र म्हणून सुद्धा वारी करता येते. पण त्या वारीतून आपण काहीतरी सोडायला शिकायचं, जे डिटॉक्स आपण म्हणतो तसं. काय सोडायचं? कुठलाही एक मूळतः वारकरी वारी हा एक नेम आहे, जो नेम आपल्याला संतांनी घालून दिलाय. मग तो नेम पार पाडण्यासाठी आपल्या आयुष्यातला एक असा नेम आपण कायम ठरवायचा, की त्या नेमातून आपल्या आयुष्याचं अर्थातच कल्याण होणार आहे. मग अनेक नेम करू शकतो आपण. किती नेम करणार? नेम म्हणजे कुठल्याही पद्धतीचा सराव, कुठलाही करू शकतो आपण. एक जपाची माळ करू शकतो, रोज भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. एक दृष्टांत सांगते मी, एरवी खरं कीर्तनात सांगत असते हा. एका मारवाड्याला मोठा प्रश्न पडला आणि त्याला वारीला कधी जायला जमलं नाही. तर म्हणून तो एका महात्म्याला, एका साधू पुरुषाला विचारतो की मी काय करू, मला तर वारीला कधी जाता आलं नाही, काय करू मी? तो महात्मा म्हणतो, बाबा आयुष्यात खोटं बोलणं सोडून दे. फार अवघड गोष्ट. हा, पण तो प्रामाणिक होता बरं का. अध्यात्मामध्ये प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. तो म्हणाला, खोटं बोलणं माझ्याच्यानं शक्य नाही, माझा व्यवसाय, माझं दुकान आहे, तेव्हा मला खोटं नाही बोलता येणार. मी ज्या किमतीला वस्तू विकत घेतली त्या किमतीला मी ती विकू शकत नाही. मला त्या वस्तूवर जी किंमत आहे त्याच किमतीला ते विकावं लागतं. त्यामुळे मी खोटं बोलू शकत नाही. मला दुसरा काहीतरी नेम द्या. अरे दुसरा नेम काय? मग तू समोरच्याचं प्रत्येक वेळी कौतुक कर. हा सुद्धा नेम आहे बरं का, जे सगळ्यात अवघड आहे. जमलं पाहिजे. महाराज गोंदवलेकर महाराज म्हणून गेले की गोड सदा बोलावे, कायम गोड बोलावं. म्हणजे आपण एरवी म्हणतो जिभेवर साखर डोक्यावर बर्फ. गोड बोलल्यानं काय होतं? फक्त समोरच्याचं कौतुक होत नाही, तर समोरच्याच्या मध्ये असणारा परमात्मा, परब्रह्म जो आहे, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या परमात्म्याचं आपल्याकडनं कौतुक केलं जातं. हा साधा, त्याच्या मागचं हे साधं लॉजिक आहे. गोड बोल बाबा, प्रत्येकाचं कौतुक कर. याही बाबतीत तो प्रामाणिक. तो म्हणाला, अहो नाही जमणार, कारण माझ्या दुकानातला माल चांगला आहे म्हटल्यानंतर शेजारच्या दुकानातला माल तेवढा चांगला नाही हे मला पटवून द्यावं लागतं गिरायकाला, त्याशिवाय माझ्याकडचं गिराईक कसं वाढणार? ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. मग आता तू काय करशील? ज्या वारकरी पंथामध्ये कायम टिळा लावण्याची पद्धत आहे, तर त्यांनी सांगितलं, बाबा तू टिळा लाव. तर तो म्हणाला, नाही मला तेही जमणार नाही. मग त्यापेक्षा म्हणाले, मी एक करू का, माझ्या घराच्या समोर वैष्णव राहतात आणि त्या वैष्णव म्हणजे वारकरी, त्या वैष्णवांच्या कपाळावर कायम टिळा असतो, गंध असतं. तर ते गंध मी रोज सकाळी उठल्या उठल्या बघेन आणि त्याशिवाय माझ्या दिवसाची मी सुरुवात करणार नाही. अगदी मी चहा सुद्धा पिणार नाही. चालेल म्हणाले, आनंद झाला. पण हा नेम म्हटलंय ना त्याला, तो कायम कटाक्षानं पाळला गेला पाहिजे. काहीच हरकत नाही म्हणाला. माझ्या घराची खिडकी उघडली की त्यांचं घरच मला दिसतं, आणि घर दिसतंय म्हटल्यानंतर वारकरी दादा मला दिसतातच. बरं, वारकरी कधीच कपाळाच्या गंधाशिवाय नसतात. चालेल म्हणाले, नेम ठरला, याचा नित्यनेम सुरू झाला.
कपाळावरचा गंध बघायचं, मगच सकाळचा चहा प्यायचा. एक दिवस असा झाला की तो नेम, आता कुठलीही गोष्ट साध्य होत असताना त्यामध्ये अडचणी या येत्यातच. नेम करायचा ठरलं रोजचं. अनेक महिने गेले. एक दिवस असा आला की हे जे वारकरी वैष्णव आहेत ते त्यांच्या घरातून लवकर बाहेर पडले. हा बाबा उठला, खिडकी उघडली आणि वारकरी दादा दिसेनात. हाक मारून विचारलं, वहिनी कुठे गेलेत? नाही म्हणाले, शेताकडे गेलेत. बायकोनं चहा आणून दिला, चहा घ्या. नाही, गंध बघितल्याशिवाय चहा घेणार नाही. आता शेतावर गेला, आता पुढचं काहीच करता येणार नाही ना. म्हटल्यानंतर उठला, कपडे घातले, शेतावर जायला निघाला. धावत सुटला, कारण पुढच्या सगळ्या गोष्टी दिवसभराच्या राहतील. गंध बघितल्याशिवाय काही करायचं नाही. शेतात आला आणि शेतात हे वारकरी दादा आपली जमीन खणत होते. खणत असताना त्याच वेळेला त्यांना जमिनीत एक सोन्याच्या मोहरांचा हांडा मिळाला. आणि तो हांडा त्या वारकरी दादांनी असा वर धरायला, त्या हांड्यात काय आहे असं बघण्यासाठी तो हांडा उलटा करायला, त्याच्यातनं त्या सोन्याच्या मोहरा पडताना बघायला, आणि त्या सोन्याच्या मोहरा पडतायत म्हणेपर्यंत ह्यानं हाक मारली, ओ वारकरी दादा. आता ह्याला मतलब कशाशी आहे? गंध. फक्त गंधाशी. पण ह्याला काय दिसलं? सोन्याच्या मोहरा पडतायत. त्यानं गंध बघितलं, तो निघून गेला, कारण फक्त गंध बघायचं होतं, बाकी काय आहे काही नाही. आता या वारकरी दादांना असं वाटलं की ह्यानं सोन्याच्या मोहरा बघितल्यात, आपल्या जमिनीत सापडल्यात. आजही आणि तेव्हाही कायद्यानुसार असं जमिनीत मिळालेलं जे धन असतं ते आपण आपल्या सरकारला देत असतो. म्हटल्यानंतर इतकी पंचायत झाली. हा शेतकरी म्हणजे हे वारकरी आपल्या शेतातून ह्याच्या मागं धावत धावत सुटले. अरे बाबा, तू काय बघितलंस? तो म्हणाला, वारकरी दादा, मी गंध बघितलं, फक्त गंध बघितलं. फक्त गंध बघितलंस? हो हो, मी फक्त गंध बघितलं. असं नाही, मी सोन्याच्या मोहरा मला माझ्या शेतामध्ये हांड्यात सापडल्यात. तेव्हा एक काम कर, यातल्या निम्म्या मोहरा मी तुला देतो, पण हे तू कोणालाच सांगू नकोस. या वारकरी दादांच्यामुळं, केवळ एका गंधामुळं, एक नेम कायम नेमस्त केल्यामुळं जर अशी लौकिकातली प्राप्ती होऊ शकते, तर अलौकिक असणारा, ज्यानं गंध धारण केलंय, असा तो भगवंत आपल्याला नाही का धारण होणार? निश्चित तो आपल्याला प्रसन्न होईल. फक्त आपला भाव त्या प्रती पाहिजे, आपला नेम हा कायमचा पाहिजे. म्हणून सदा असा शब्द आपल्याकडे अनेक वेळा आपल्या ग्रंथांमधनं, आपल्या श्लोकांमधनं आपल्याला मिळतो की सदा सेव्या सदा सेव्या. हे जे म्हटलं जातं की सतत सतत ह्या गोष्टी आमच्याकडे भगवंताच्या चिंतनात व्हायला पाहिजेत. म्हणजे वारकऱ्याच्या एका गंधानं जर सोन्याच्या मोहरांचा भरलेला अर्धा हांडा मिळत असेल, तर आजही आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होईल. फक्त अर्थातच ज्या वारीमधनं जाऊन ज्या अनेक गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत, श्रद्धा, भगवंताविषयीचं अतीव प्रेम, आपलं मी पण सोडून केवळ समर्पित भाव, या गोष्टी जरी आपण वारीत जाऊन शिकल्या आणि काय सोडायचं हे जरी शिकलं, तरी आपल्याला वारी कळली, त्या वारीचं तत्व कळलं असं मला वाटतं. खरंय, खूप सुंदर सांगितलंस तू. म्हणजे प्रत्येकाने या गोष्टीवरती मला वाटतं जरूर विचार करावा की मग तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज नाहीये. हेच एक मोठं मेडिटेशन आणि डिटॉक्स तू जे म्हणालीस, हे इतकं आहे की एक तरी वारी करा, की ती ओढ लागते. त्या काळात तुमची सगळी कामं आपोआप लाईनअप होतात. फक्त ती मनापासून श्रद्धा ठेवा, इथून भाव ठेवा, तो नक्की भेटतो आणि नक्की सगळ्या गोष्टीतनं मार्ग दाखवतं. ह्या रिलेटेड काही पदं तुझ्याकडे असतील तर आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम, मंगळ विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. या भगवंताच्या वैष्णवांच्या धर्माच्या आपल्याला प्रत्येकाला 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिले 3 जे आहेत ते साधन करणारे आहेत, साधन करत करत आपल्याला मोक्षाची प्राप्ती करणार आहेत. मला एकच वाटतं चैत्राली, की वारीमध्ये जाऊन प्रत्येक वारकऱ्याचं चरित्र अभ्यासावं,
प्रत्येक वारकऱ्याचा देहभान जे हरपणं काय, जो अष्टसात्विक भाव आहे त्याचा अभ्यास करावा आणि गीतेमध्ये सांगितलेली जीवनमुक्ताची अवस्था यापेक्षा वेगळी नाही असं वैयक्तिक मला वाटतं. याचं कारण सगळ्यामध्ये असून सुद्धा निर्ममो निरहंकार ही जी तिथं गेल्यानंतर आपली बुद्धीची भावना होते ती एका वारकऱ्याकडे बघून आपल्याला निश्चित समजते. कुठल्याही प्रकारचा भेद तिथं केला जात नाही आणि हाच खरा वैष्णव असतो जो सगळ्यांना घेऊन पुढे चालत असतो. बघ ना ग, जनाबाईंनी नामदेवरायांचं पूर्ण शिष्यत्व पत्करलं. ज्या जनाबाई अगदी सहज म्हणतात, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी चोखोबांचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर हा, मागे मुक्ताई सुंदर हा, विठू माझा लेकुरवाळा. मला सांग, जनाबाई शिकल्या सुद्धा नव्हत्या, काहीच येत नव्हतं, पण याच जनाबाईंचं सगळं काही बरोबर करण्यासाठी म्हणून पांडुरंग भगवंत स्वतः येत होते. ज्या जनाबाईंनी एकट्याच दळण दळतात म्हणून दळिता कांडिता तुझं काही नाही म्हणता म्हणून भगवंत त्यांच्याबरोबर दळण कांडायला येत होते. तिला उच्चिष्ट खायला लागतं म्हणून भगवंत तिच्याबरोबर जेवत होते. एक लक्षात घ्यायला हवं की जेव्हा संत आपलं सर्वस्व सोडून भगवंताला आपलंसं म्हणतात आणि त्याच अधिकारानं जनाबाई भगवंताशी भांडतात सुद्धा. म्हणजे तसं मी बोलणं खरं प्रेषित वाटत नाही, पण भगवंतांना या जनाबाईंनी शिव्या सुद्धा दिल्या आहेत. पण तेवढ्याच हक्कानं आपण आपल्या मुलाला अरे मूर्ख बावळट म्हणतो, ते म्हणजे मूर्ख बावळट म्हटल्यानंतर खरंच आपलं लेकरू तसं आहे का? आपण बोलता बोलता काय माकडासारख्या उड्या मारतोस, काय गाढवासारखं वागतोस, असं सहज बोलून जातो. म्हणजे आपला मुलगा आपली मुलगी हे मूर्ख गाढव माकड हे नाहीये. का बोलतो? कारण आपला तेवढा अधिकार आहे, आपला तेवढा हक्क आहे. अर्थातच या सगळ्या भक्त मंडळींचा भगवंतावर तेवढाच हक्क आहे, कारण भगवंत हा लेकुरवाळा आहे. खरे भगवंत आपण फक्त मनानं ठरवावं भगवंता मला वारीला यायचंय. भगवंत अर्थातच मी म्हटलं कमरेवर हात ठेवून भगवंत उभा आहे. तुम्ही येतो म्हणा, तुम्ही उभं राहून चालायला सुरुवात करा. भगवंत त्याच्या बोटांवर उभा राहून आपली वाट बघतो की अरे खरंच येतोयस ना. तुम्ही तिथं पोहोचल्यानंतर भगवंत आपल्या कमरेवरचा हात सोडून आपल्याला आलिंगन द्यायला, त्याचे हात पूर्ण उघडून आपल्याला आलिंगनात घ्यायला, आपल्या मिठीत घ्यायला तयार आहे. फक्त अर्थातच आपल्या मनात तसा भाव हवा. ज्या जनाबाई काहीच शिकल्या नाहीत त्या जनाबाईंच्या अभंगांवर आज महाराष्ट्रातली नाही, भारतातली नाही, परदेशातली सुद्धा अनेक लोक त्यांच्या अभंगांवर PhD करतात आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. हे कुठं बघायला मिळतं? अर्थातच वारीत बघायला मिळतं. अनेक सुशिक्षित लोक, अनेक मोठी लोक वारीमध्ये येतात. भले का स्वतःची गाडी करून येत असतील, भले का गाडीतून प्रवास करत असतील, पण तिथं आल्यानंतर अनेक डॉक्टर्स म्हण, अनेक सेवाभावी संस्था म्हण, तिथं येऊन सेवा करतात. याचं कारण भगवंतांनी सुद्धा सेवेला प्राधान्य दिलं. ज्या पुंडलिकांनी सांगितलं की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, भगवंता तू आलायस, ही वीट मी ठेवलीये त्याच्यावर उभा राहा. आणि भगवंत तेव्हापासून आजही तिष्ठत उभा राहिलाय. म्हणजे अर्थात भगवंताला सुद्धा सेवा महत्वाची वाटते. सेवेच्या नंतरचा येणारा दास्यभाव महत्वाचा वाटतो आणि त्या भावनेतून येणारं भगवंताला सख्य, जे प्रत्येकाला आपलंसं वाटतं ते सख्य भगवंताला आवडतं. फक्त आपण त्याला म्हणायची आवश्यकता की भगवंता मी तुझा आहे. आपण जेव्हा त्याला म्हणू की भगवंता मी तुझा आहे, तेव्हाच तर तो म्हणेल ना की हा तू पण माझा आहेस, आहे की नाही. ते अवघा वाहिला भार श्रीपदी. नक्की. जेव्हा तुम्ही तो मनापासून पाहता आणि सगळी चिंता त्याच्या चरणावरती सोडता, तेव्हाच तो तुमच्या मदतीला धावून येतो. खूप सुंदर. तू आता इतकं वारीचं
सुंदर वर्णन, सगळ्या गोष्टी सांगितल्यास, एक खऱ्या अर्थाने तत्वज्ञान म्हणूयात की त्याची एक जाणीव करून दिलीस की काय आहे, काय व्हायला पाहिजे, काय जायला पाहिजे. आणि तो अंतरीचा भाव म्हणजे तू सांगताना पण ते असं इतकं असं उभं राहत होतं ना की तो असा पसरून उभा आहे पांडुरंग की अरे या, आणि म्हणून ती माऊली आहे. माहेर पण म्हणतात, माहेरीला नक्की, जातात नक्की, सगळेजण नक्की. पांडुरंगाला, ती आई जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. खरंय, तो आई जशी किंबहुना माझे माहेर पंढरी. खरे खरे, म्हणजे ती आई जशी वाट बघत असते की नक्की. येणारे आपली लेक घरी, तसा तो चातक पक्षाप्रमाणे तिथे खरंच आहे. वाट बघतोय. ती ओढ आणि आंतरिक शक्ती खरंच खूपच वेगळी आहे. तू या वारीच्या अनुषंगाने एक काय संदेश असं मी म्हणणार नाही, पण एक काय सांगशील, एक काय मेसेज एक देशील नक्की. सगळ्यांना? खरं तर सांगायला खूप मी मोठी नाही, पण मी इतकंच आपलेपणानं सांगेन, कारण समर्थांनी सांगितलंय, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे. त्यामुळं लहान तोंडी मोठा घास घेते असं म्हण हवं तर. आयुष्यात आपल्याला आपण सगळ्यासाठी जीवाचं रान करत असतो, आणि एवढं करून मला असं वाटतं माझ्या एवढ्या वेळेच्या अभ्यासावर की आयुष्याच्या शेवटी जर मला वाटलं की अरे मी आयुष्यात काहीच केलं नाही, तर यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं नसेल. त्यापेक्षा मी बाबा एक मुद्दाम सांगते बरं, एक प्रसंग. एक असेच महापुरुष एका गावात गेले होते. अर्थातच दृष्टांत पूर्वीचा आहे. तर ते संत महात्मे ज्या गावात गेले, त्यांनी अर्थातच कोणीतरी आपल्या गावात मोठं आलंय म्हटल्यानंतर आपल्या घरी त्यांनी भोजनासाठी यावं, असं प्रत्येकाची एक प्रामाणिक इच्छा असते. तर त्या गावकऱ्यांनी विनंती केली, तर त्या साधू बाबांनी सांगितलं, जो कोणी खोटं बोलत नाही त्याच्या घरी मी जेवायला, म्हणजे जो कोण खोटं बोलतो त्याच्याकडे मी जेवायला जाणार नाही. तर एक गृहस्थ आले, ते म्हणाले, महाराज मी कधीच खोटं बोललो नाही आजपर्यंत, तुम्ही माझ्या घरी जेवायला चला. तर महात्मे म्हणाले ठीक आहे, विश्वास ठेवला आणि त्याच्या घरी आले. आणि त्या महात्म्यांनी विचारलं, हे घर कोणाचं? त्यानं सांगावं, हे घर पांडुरंगाचं. तुम्हाला मुलं किती? एकच मुलगा आहे. आणि गावकरी म्हणाले, गावकऱ्यांना माहिती की आता हा खरं बोलणार का खोटं बोलणार. ते गावकरी आले, गावकरी म्हणाले, अहो नाही नाही साधू बाबा, हा खोटं बोलतो, ह्याला 3 मुलं आहेत. त्या ज्यांच्याकडे हे साधू बाबा गेले त्या माणसाने विचारलं, तुम्ही खोटं बोलताय का? नाही म्हणाले, माझा एकच मुलगा अध्यात्मात आहे, एकच मुलगा माझा वारी करतो, त्यामुळे तोच माझा मुलगा आहे. बाकी मुलं फक्त व्यवहारासाठी कदाचित जन्माला आली आहेत, कदाचित मागच्या जन्माचं घेणं देणं म्हणून माझ्या पोटी जन्माला आली आहेत. तेव्हा त्या संतांना सांगतात, मला एकच मूल आहे. तुमचं वय काय? त्यांनी सांगितलं, माझं वय 15. ते साधूबाबा म्हणाले, अरे 60च्या पुढचे दिसताय तुम्ही, 15 वय कसं? त्यानं सांगावं की मी केवळ 15च वर्ष आतापर्यंत वारी करू शकलो, आणि ज्या अर्थी माझ्याकडनं 15 वर्ष वारी झाली आहे त्या अर्थी माझं वय तेवढंच आहे. इतका भाव ठेवणारे वारीप्रती अनेक लोक आजही आहेत. मला इतकंच सांगावं वाटतं की फ्रेंच क्रांती आपल्याकडं जी दिसते, आपल्याकडे बघायला मिळते, त्याच्यातनं स्वतंत्रता, समता आणि बंधुता या 3 गोष्टी आपल्याला भारताला मिळाल्या. तर वारीमध्ये आपल्याला काय मिळतं, तर समता आणि बंधुत्वाचं अतिशय मोठं व्यापक रूप, म्हणजे भागवतामध्ये भगवंताचं जे विराट रूप बघायला मिळतं. मला असं वाटतं की पांडुरंगाचं सगुण दिव्य रूप बघण्याचं आपल्याला या बाबतीतलं स्वातंत्र्य ते आपल्याला वारीत बघायला मिळतं. कारण वारीत प्रत्येकाच्या हृदयातला पांडुरंग विराट रूपानं आपल्याला अखंड लाखो लोकांच्या रूपात विराट रूपानं भगवंताचं हे दर्शन होतं. तेव्हा हे विराट रूप भगवंताचं अनुभवायचं असेल तर निश्चित वारी करावी. आयुष्याच्या शेवटी समाधान जे हवं असतं, आयुष्याच्या म्हणा किंवा अगदी दिवसभराचा थकवा जाणवल्यानंतर रात्री आपण जेव्हा एक क्षण शांत होतो आणि दिवसभराचा विचार करतो आणि म्हणतो की अरे दिवसभरात मी काय केलं, मला आनंद मिळणार काहीच केलं नाही. मग मला असं वाटतं की मला आनंद मिळणारं असं जर काही शांततेचं, समाधानाचं काही असेल तर ते समाधान कायम आपल्याला मिळणार असेल तर अर्थातच ही वारी आपण करावी. मानसवारी आपण करू शकतो. कोणाला शारीरिक अडचणींमुळे, अनेक व्याधींमुळे, आधी व्याधींमुळे आपल्याला वारीला जायला नाही जमलं तर मंडळी निश्चित आपण मानसवारी करू शकतो. ते सुंदर सगुण असं रूप आपण अतिशय सुंदर अभंगात म्हणतो, सुंदर ते ध्यान म्हणतेच मी, म्हणू ना? हो हो, अगदी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. असं सुंदर ध्यान आपण आपल्या मनात आणायचं आणि करकटावरी ठेवून या ते भगवंताचं अतिशय सुंदर साजिर गोजिर रूप. आपण म्हणतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, याही पलीकडे जाऊन कानडाऊ विठ्ठल विठ्ठल. करनाटकू, अनेक भगवंताची भजन आहेत. आपल्याला मनातून ही जी मानसवारी करायची ना, मनानच जावं, पंढरपूरला पोचावं, त्याचं सगुण रूप त्याचा अभ्यास करावा आणि त्यातच आपल्याला शांततेनं झोप लागावी आणि उठता क्षणी अर्थातच त्या करारविंदे म्हणून गोविंदाला आपल्या हातामध्ये बघावं. मला वाटतंय आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसभरात तो जो पांडुरंग सखा म्हणून आपल्याबरोबर, आपला पाठीराखा म्हणून जो कायम पुढे मागे कायम उभा आहे. कारण गीतेमध्ये भगवंत सांगतात योगक्षेमम वहाम्यहम, तो भगवंत कायम आपल्याबरोबर आहे, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा हा भगवंत आपल्याबरोबर समाधानानं आपल्याला देत असणारा, तो जर राहावा असं वाटत असेल तर अर्थातच एक उजळणी म्हणून, एक उदाहरण म्हणून नक्की वारी करून आपल्याला आयुष्यात नाहीतरी प्रत्येक वेळी एक ऑब्जेक्ट हवा असतो ना. पाहिजेच. तो ऑब्जेक्ट म्हणून, एक अभ्यास म्हणून, अगदी साध्या शब्दात तुम्हाला सांगायचं तर एक टाइमपास म्हणून का होईना, निदान रस्त्यावर 2 तास उभं राहावं लक्ष्मी रोडला आणि त्या वारीचा अनुभव सोहळा घ्यावा. अनुभवावा. त्यातनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे ग. खूप. एक मी म्हणते की ज्या माणसाला खूप काम आहे ना, तो माणूस वेळात वेळ काढून भगवंताचं भजन करतो. आणि ज्या माणसाला काहीही कामधंदा नाही, खरंच हे तुला सगळीकडे बघायला मिळेल आणि समाजात कुठेही बघ, एक माणूस प्रचंड काम करतोय तरी सुद्धा क्षणभर का होईना देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हणेल. आणि जो माणूस कायम रिकाम टेकडाय ना, तो कधीही त्याला वेळच होत नाही रिकामपणातून की भगवंताचं मी नाम करावं, भगवंताचं ध्यान करावं. प्रत्येक गोष्टीला 5 तत्व आहेत. जशी आपल्या देहाला तत्व आहेत, जशी भगवंताची तत्व आहेत, जशी पृथ्वी आकाश जलवायू ही तत्व आहेत, पंचमहाभौतिक जे आपण म्हणतो, जे 5 गुण सगळे जिथं 5 लागू पडतात तिथं या वारकरी पंथाचे सुद्धा 5 गुण आहेत. तर भगवंताचं ध्यान, भगवंताचं सगुण रूप, भगवंताची भक्ती करण्यासाठी त्याचा आधार घेतलेले ग्रंथ, भगवंताची ठिकाणं जे आळंदी देहू आणि भगवंताचं करण्याचं साधन म्हणजे नामसंकीर्तन, साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, इतकं सगळं जर या वारीमध्ये एका वारकरी पंथामध्ये आपल्याला बघायला मिळत असेल तर अर्थातच आपण सगळे मिळून ही वारी कायम अखंड कायम करत राहूया. नक्की. आणि मला वाटतं आजच्या भागामधनं प्रत्येकाला ही ओढ नक्की लागेल की एकदा तरी आयुष्यामध्ये वारी ही अनुभवावी आणि वारी करावी आणि त्याची अनुभूती घ्यावी. तुझं संजोत खूप खूप आभार मानते मी की तुझ्या व्यस्त वेळामधनं तू आज वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलीस आणि वारीचं इतकं सुंदर तत्वज्ञान आम्हाला समजावून सांगितलंस की खरंच धन्य धन्य झाल्यासारखं वाटतंय. तुझे मनापासून आभार. आणि तू जी ही भागवत धर्माची धुरा हातामध्ये घेतली आहेस हिंदू धर्म प्रचाराची, भागवताच्या माध्यमातून ही अशीच कीर्तन सेवा तुझी उत्तरोत्तर वाढत राहू दे आणि भागवत धर्म, हिंदू धर्माचा हा प्रचार प्रसार असाच अखंड तुझ्याकडनं होत राहू दे, हीच मनोमन त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. श्रीराम.